राहिले. दोन टीआर के कॉम्पिटिशन, पण दोघं सायलेंट आहेत गाड्या. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपलं 26 जानेवारी. आज आपलं रायडिंगला जायचं आहे. तर आज आपण सकाळी 7 वाजताच तयार आहे, 7:30लाच. तर चला आता पहिलं ते मित्राच्या घरी जाईल, त्याला उचलल मग तिथून जाईल. पैसे अजून तयारी नाही आणि मला 7:30ला बोलवलेलं होतं त्याने. 7:45 झालेले, अजून तयारी नाही व्हायची. त्याच्या घराखाली येऊन उभा आहे मी. हे वाटकेत आवर ना. आपले छमिया बघू शकता, चकाचक चमकू राहिले सकाळी धुतले तर. हा एक इकडं कपडे घालून आलेला आहे, त्याच्या रायडिंग ग्रुपचे, नाशिक ग्रुपचे. तर आता भाऊ बसलेले आहेत ड्रायव्हिंगला. आता भाऊ चालवू राहिले, थोडं लाईनअप जिथं आहे तिथपर्यंत गाडी घेणार आहे. आणि तोपर्यंत आपलं इथं आपण डॅशबोर्डवरती ठेवलेला आहे आपला झेंडा. तिथं गेल्यावर वाटल्यास काचेवरती लावणार आहे. बघतोय तिथं आता काहीतरी कसा विषय. बाई फुल रायडिंग करू राहिले. बाई गाडी पूर्ण कुच्चा मोड कार्यक्रम आहे. फुल अशी हलव राहिले गाडी, फुल अशी नाही का, फुल हलव राहिलं स्टेअरिंग. आणि रस्ता बघू शकता. मावशी पुढे उभं आहे, मावशीला नको घेऊन जायला डायरेक्ट रायडिंगच्या ठिकाणी. भाऊ 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 नको ना, भाऊ नको ना, नको रे आता गाडी फुल उडव राहिला नाही काय. त्याच्या डायरेक्ट हायवे लागला म्हणजे मग अशी गाडी फडफड पाय असं वळवळ करतो ना, डायरेक्ट खाली जाते मग गाडी नाही का. पाय खाली जातो, सॉरी गाडी नाही खाली जात. आता त्यांनी मला सांगितलं नाही तर त्याला बॉम्बे नाकावरून रॉंग साईडने टाकायला लावली असती. आता परत डॉर्कवरून घेऊन आला, डॉर्कवरून युटर्न मारून घेऊन चाललाय तो. एवढं ते नमुने आहे आम्हाला इथं. डायरेक्ट नको उतरू. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहे आपल्या मीटअप पॉइंट वरती रायडिंग ग्रुपच्या. ते बघू शकता आपले कार्यकर्ते तिकडं उभे आहे, सगळे ग्रुप आले. जास्त लाईट नको देऊ ना भाऊ. टाणा ना लाईनअप बघा एकदा मित्रांनो, फुल मागून आलेली गर्दी. आणि माप बघू शकता तुम्ही. भाऊचा धबधबाला इथं आल्या गाडी थांबवलेली. भाऊचा धबधबाला खतरनाक आहे. बघू शकता गर्दी भाई, लोक फुल मागून आहे. आपण इथं आलेलो आहे. नाशिकची एनर्जी आहे का? बोला हर हर महादेव मातरम. क्या बात है. हीच युथ. आता आपण शोरूम मध्ये आलेलो साठी बघू शकता. इकडं कार्यक्रमचे होस्ट आता ब्रीफिंग देतोय राईड रूट. आपण इकडून निघणारे जे पदार्थ आवाज कमी असेल, माझा पगार कमी होईल. बरं आहे की लाल वाली TRK त्याच्या बाजूला व्हाईट आहे TRK. इकडे वेनेले नाईट क्रॅम्प आहे आणि इकडं J900 आहे. आता राईड चालू झालेली आहे, गर्दी वाढणार आहे. इथं आधीच ट्रॅफिक होऊ राहिले. रॅश करत हे गर्दी ना जाऊ देऊन राहिली. भेंडी अजून त्याचा सिग्नल लागू राहिले. आमचं ग्रुप गेलेला आहे पुढं निघून. आमच्या मागे एक स्कॉर्पिओ आहे आणि अजून एक राहिलेली. आता पुढचं रूट आम्हाला काही प्रॉपर माहिती नाही आहे, पण मग तरी जाऊच राहिलो. चला बघू आता पुढे जाऊन. दाबेल गाडी गेलेलो आहे. आमचा ग्रुप लांब राहून गेलेला आहे. आता ही गाडी एक आणि माग एक स्कॉर्पिओ आहे. तेवढेच आम्ही आता 3 जण सोबत चालतोय 4 व्हीलर मध्ये. बाकीचे 2 व्हीलर वगैरे सगळे जे काय म्हणतात कम्युनिकेट वाले रूट सांगणारे होते ते सगळे पुढे नेऊन गेलेले. अरे लाईनीत घे ना, लाईनीत समजत नाही का तुला? घे चल. असं काय ब्रेक मारतो म्हणजे काय बी का? मग आम्हाला बी ब्रेक आहे बरं का दिलेले ब्रेक. अबे कोई रास्ता में नहीं आएगा, मेरे को मैं बता रहा है तेरे को. वो मावशी मध्ये आ रही थी ना, हमारा माप चूक रहा है ना इधर. काढ रे भटके, आत काढ ना. हे भटके रस्ता जर माहिती त्यांनी पुढे द्या, त्याला जाऊ नको देऊ पुढं. तो जर पुढे घेऊन गेला आपण मागे राहून जाऊ. काढ भटक्यात. आजू वाटतो रे.
आता इथं फुल गर्दी जमा आहे. आपल्याला रस्ता मोकळा करू राहिले. भाऊ चाऊमिन आलेलं आहे का आता? चाऊमिन नाही म्हणत, कोल्हा कोल्हा कोल्हा. आपल्याला काका फुल मदत करत करत रस्ता मोकळा करत आहे. थोडेसे आपले 2-3 सेकंद आधी चुकीमुळं आपल्याला आहे ना लाईनअप मिस झाला. लाईनअप मिस झालाय आमचा. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे फिजी बॉक्सला. डायरेक्ट आलेलो आहे फिजी बॉक्सला. तिकडे आपण थोडं बॅक साईडला गाड्या लावायला आलेलो आहे. बघू शकतो आपल्यासोबत ते 2 गाड्या होत्या, ते बी थोडे हरवून गेले ते. आम्ही पहिले येऊन गेलो, नंतर ते 2 गाड्या आलेले आहे. आता त्यांच्याशी भेटू आपण, थोडं आपलं मीटअप घेऊ. आणि इकडे रायडर लोक आलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि इथं आल्याला पहिले नाश्त्याची चहाची सोय होती. हा भाई शर्मा रे. अरण्य होता असं म्हणतात आणि अरण्यामधले अरण्य तर गेलं, पण रायडर्सच्या रूपानं सगळे वाघ सिंह असेच आहेत, तसेच आहेत. सो तुमच्यातल्या वाघ सिंहासाठी जोरदार काय होते एकदा पहिले. द ग्रेटेस्ट मीडिया मेंबर पियुष चतरकर, नाशिक रायडरचे प्लीज यांचे नाव घेतले सगळे मार्शलांना आता मारायला लावलेलं आहे. मीडिया वाले भैया अपने मीडिया फोटोज निकालो. आता मध्ये एंट्री केलेली आहे आपण फिजी बॉक्स मध्ये. काही लोकांनी आलेले नाही, बघू शकतो. हे गेम्स आहे. आपण काय आता हे मारलेले दिसतं, दम लागणार दम. आता आपण वॉशरूमला जाऊन येऊ. हेच ते जे लोक इथं उड्या मारता फिजी बॉक्स म्हणून नाही, बघू शकता इथं उड्या मारता लोक. हेच ते त्याला फुल जाळ्या लावलेलं आहे. गाण्या बिण्या चालता येतं मार्शल्सने स्टेजवर यायचं आहे. धर्मेश सर स्पॉन्सर सुजुकी आहे, बघू शकता इथं. हे स्पॉन्सर झालेलं आहे आपल्याला इथं. आणि नंतर जे आहे रेनॉल्टेक आहे, रेनॉल्टेक स्पॉन्सर झाले, बघू शकता. हे बा टायगर स्पॉन्सर आजची रायडरने स्पॉन्सर केलं. हे बा पेट्रोल झाला ना. कानाचे बनबन झालेले आहे. सिंगल सिलेंडर डबल सायलेन्सर सोबत खूप आवाज करते ते. RX100 म्हणजेच R135 सुझुकी वाटते. सुझुकी तिकडे कॉम्पिटिशनला बी उभे बघा. R135 कॉम्पिटिशनला तिथे आलेली आहे तिकडे, बघू शकता. तिचा कसा सॉफ्ट आवाज आहे त्याच्यामुळे वाटत नाही. तिचा एकदम कानाला भंका करा. तिचा ब्रुटल आवाज आहे एकदम, नाही का, ऐकायला भारी वाटतं. एक टीआर काय आलेली आहे आता डॉमिना
यामा R15 TRK ड्युअल सिलेंडर. बराच एकदा कॉम्पिटिशन चालू झालेलं आहे R15चं, बघू शकता. 2 TRK कॉम्पिटिशन, पण दोघं सायलेंट आहेत गाड्या, त्याच्यामुळं काही वाटत नाही. लॉंग रूटच्या ड्रायव्हिंगच्या गाड्या आहेत त्या, लॉंग रूटसाठी रायडिंगला. दोघं एकच कंपनी TRK. बर्नआउट टायर बर्नआउटचा ट्राय मारू राहिले. S2 आलेले इथं बघू शकता. S2 निंजा S2 आलेले आहे. बाप गाड़ी आलेली आहे. बड़ी अम्मी आ गई है. एक निंजा 10R आ गई है इधर. बड़ी माँ आ गई ले. बड़ी माँ घेऊन गेलेली आहे. आणि डैड इज द लेजेंड बाइक. बड़ी अम्मी आ चुके हैं, बड़े बाबा आ गए, इसलिए सब लोगों ने, बच्चे लोग ने गाड़ियों के इंजन बंद कर दिए डायरेक्ट. लेकिन कॉम्पिटिशन साठी एक गाडी होती ती आपली 2 स्ट्रोक यामा होती. टक्कर द्यायला यामा आलेली होती बड़ी अम्मीला. अम्मी अभी चिल्लाने वाली है, 1 मिनट दिखाता हूँ, बघून घ्या. अम्मी के पीछे पप्पा भी आ गए. तर होंडांचा लाईनअप आहे डायरेक्ट. कमेंटमध्ये सांगा कोणती बुक करायची, हिला करायची का तिकडच्या बघितलेलं आहे त्यांना करायचं. तिकडे बी अजून लाईनअप आहे इकडं. मित्रांनो आजचं राईडचं आपलं बघू शकता तुम्ही किती खतरनाक झालेली आहे. आपली राईडचे जे पब्लिक होती इथं जमा झालेली, ते फुल मापात आलेली होती. इथले किस्से तर खूपच काय म्हणतात, बर्नआउट वगैरे. बड़ी माँ आ गई और बड़े अब्बा आ गए थे, इसलिए ते बच्चे लोग सब शांत बैठून गेले होते. डायरेक्ट जे बरोबर करत होते त्यांचा आवाजच बसून दिला. सगळी पब्लिक डायरेक्ट बडी माँकडे गेली होती. तर चला आता काय घरी जावा. आता निघालो आहे आता आम्ही घराकडं. हे आपले कार्यकर्ते पुढे निघू राहिले. निघा आता आम्ही तिघं परत एका लाईनीत जाणार आहे लाईनअपमध्ये. आता भाऊ व्हिडिओ घेत चालतोय पुढं. भाऊ तुम्ही आवडो काय फक्त, आमच्या बाजूला गुलदस्ता होतोय. भैया इतना झटका मत दो भैया. तर बघू शकता मी गाडीचं बाहेर येऊन डायरेक्ट व्हिडिओ काढून राहिलो. आपला माप पुढे गेलेले, आपल्याला काही सनरूफ नाही म्हणून आपण खिडकीतून बाहेर येऊ. पुढं चालू आहे आपला झेंडा. आणि मागच्या साईडला एक गाडी आहे, स्वतः आपली गाडी आहे. आता आम्ही आलेलो आहे, मी आता आलेलो आहे भाऊंच्या स्कॉर्पिओमध्ये. आपल्या पुढे एक कॅमेरा दादाची गाडी चालू आहे, मी झेंडा घेऊन मागं व्हिडिओ चालू आहे. आणि आपली गाडी मागं आहे, बघू शकतो लाईनअपमध्ये चालू आहे आता तिघांना. आणि आपल्या पुढं घोडा चालू आहे, घोडा. आता आम्ही आलो मालेगाव स्टँडला. बा आपल्या इथं थोडं पुल्यांचं काम होतं, पुल्या घ्यायला आलेलं. आता भाऊंना त्यांच्या घरी सोडायचं आहे आपलं इथंच, म्हणजे कसं त्यांना मोकळं होतं.